भाजप मोर्चाचे आयोजक संतोष पांडेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावरती भाजपनं मोर्चा काढला होता। गांधींना गोळी मारली नसती तर सगळे कलमा पडत असते असं वक्तव्य वादग्रस्त निलेश चंद्र जैन मुनी यांनी केलेलं आहे। त्यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण झालेला आहे। विरोधक आता याला काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरच्या नारा नदी पुलाखालील पोत्यामध्ये बांधलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। जरीपट पोलिसांकडून या संदर्भामध्ये पुढील तपास सुरू आहे। ठाणे भिवंडी मार्गावरील मानकोली इथं कंटेनरमधील स्टीलचे रॉड पडल्यानं अपघात झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। जेसीबीच्या साहाय्याने स्टीलचे लोखंडी रॉड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। सिमरन पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। प्रियकर मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी भाग पाडायचा भगवान लोटेवरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा असून पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। नवी मुंबईतील जुहूगाव इथं आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांच्या या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळाला। पुण्यातल्या कौसरबागेच्या पार्किंगमध्ये गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। चोरट्यांनी पार्किंगमधील सर्व गाड्यांच्या बॅटरी लंपास केलेल्या आहेत। कृषी केंद्र चालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला। यावेळी एचटीबीटी बियाण्यांवरती बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्यव्यापी संपाचा शेतकऱ्यांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वांद्रे पश्चिम येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धर्मशाळा चौकी शासकीय तंत्रनिकेतन आणि इतर ठिकाणी आकस्मिकपणे भेट दिली। यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत संवादही साधला। टीसीएस प्रकरणामध्ये पीडितानं धक्कादायक खुलासे केले। धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावरती अश्लील शेरेबाजीचे आरोप तिने केलेत। प्रशिक्षण काळात संशयितांकडून मानसिक छळ सुरू असल्याचा दावा सुद्धा पीडिताने केला आहे।